ज्या दिवशी आपल्याला बरं वाटत नाही त्या दिवशी आपल्या घराची अशी काय अवस्था होते न बघा. 1 वाजला तरी माझी सगळी कामं जशाल तशी आहेत. फक्त एवढं आहे की किती बरं नाही वाटलं तरी मी स्वयंपाक अगोदर करून घेत असते. कारण मुलांना वेळेवर खायला भेटलं पाहिजे. बाकीची कामं झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक. तर चला म्हणलं आता किती वेळ जरी ठेवलं तर आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून उठले, पहिले स्वतःला तयार वगैरे केलं, केस वगैरे विंचरून घेतले. म्हणलं कचरा काढूया घरातलं, झाडू वगैरे मारून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली आणि ओटा वगैरे पुसून घेतला आणि मशीन पण सकाळपासून लावलेली होती. कपडे सुकत घालायचे राहिलेले होते आणि मी भांडी वगैरे घासते तोपर्यंत ऋषीनं स्वतःचं अंग ओलं करून घेतलं आणि कपडे वगैरे काढून तसाच सोफ्यावरती बसलेला होता. परत त्याला तयार केलं आणि बघा मुंबईचं जीवन किती अवघड आहे. आता एवढे सगळे कपडे मला खिडकीतच सुकत घालायचे आहेत. असली तर आपल्याला छोटीशी बाल्कनी भेटते, नाहीतर मग असे खिडकीतच कपडे सुकत घालावे लागतात. गावाला कसं टेरेसवरती किंवा अंगणामध्ये आपण मस्त असे कपडे सुकत घालू शकतो, पण इथे तसं काय नाही. आपल्याला घरातच सगळं ॲडजस्ट करावं लागतं. संध्याकाळी खरं तर भाजी भाकरीचं जेवण करत असते, पण आज डाळ खिचडी केली कारण उभाच राहू वाटत नव्हतं मला. म्हणून म्हणलं चला आता डाळ खिचडीच बनवते आणि सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. तर चला आता व्हिडिओचा इथंच एंड करते. बाय. ज्या दिवशी आपल्याला बरं वाटत नाही त्या दिवशी आपल्या घराची अशी काय अवस्था होते न बघा. 1 वाजला तरी माझी सगळी कामं जशाल तशी आहेत. फक्त एवढं आहे की किती बरं नाही वाटलं तरी मी स्वयंपाक अगोदर करून घेत असते. कारण मुलांना वेळेवर खायला भेटलं पाहिजे. बाकीची कामं झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक. तर चला म्हणलं आता किती वेळ जरी ठेवलं तर आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून उठले, पहिले स्वतःला तयार वगैरे केलं, केस वगैरे विंचरून घेतले. म्हणलं कचरा काढूया घरातलं, झाडू वगैरे मारून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली आणि ओटा वगैरे पुसून घेतला आणि मशीन पण सकाळपासून लावलेली होती. कपडे सुकत घालायचे राहिलेले होते आणि मी भांडी वगैरे घासते तोपर्यंत ऋषीनं स्वतःचं अंग ओलं करून घेतलं आणि कपडे वगैरे काढून तसाच सोफ्यावरती बसलेला होता. परत त्याला तयार केलं आणि बघा मुंबईचं जीवन किती अवघड आहे. आता एवढे सगळे कपडे मला खिडकीतच सुकत घालायचे आहेत. असली तर आपल्याला छोटीशी बाल्कनी भेटते, नाहीतर मग असे खिडकीतच कपडे सुकत घालावे लागतात. गावाला कसं टेरेसवरती किंवा अंगणामध्ये आपण मस्त असे कपडे सुकत घालू शकतो, पण इथे तसं काय नाही. आपल्याला घरातच सगळं ॲडजस्ट करावं लागतं. संध्याकाळी खरं तर भाजी भाकरीचं जेवण करत असते, पण आज डाळ खिचडी केली कारण उभाच राहू वाटत नव्हतं मला. म्हणून म्हणलं चला आता डाळ खिचडीच बनवते आणि सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. तर चला आता व्हिडिओचा इथंच एंड करते. बाय.